नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी घरच्या घरी परफेक्ट मार्केट स्टाईल स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याचे आपल्याला चिप्स कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी काय करायचं, येथे मध्यम आकाराचे रताळे घ्यायचे. मोठे देखील वापरले तरी काही हरकत नाही, म्हणजे जे काही आपले चिप्स आपण बनवणार आहोत त्याची साईज अगदी परफेक्ट ती तयार होते. तर इथे काय केलं आहे, मी या मध्यम आकाराचे रताळे घेतले. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला जसं आपण बटाट्याचं साल काढतो तसंच या रताळ्यांचे देखील आपल्याला साल हे काढून घ्यायचे. अगदी सहज साल निघतं. फक्त काय करायचं, साल काढताना एक काळजी घ्या, अगदी पटपट आपल्याला हे साल काढून घ्यायचे. का, रताळा हा एक असा प्रकार आहे, तो साल काढल्यानंतर काही मिनिटांनंतर म्हणजे सेकंदांनंतर देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही, म्हणजे प्रकारानुसार असतात. काही जे काही रताळ्याचे प्रकार असतात ते काही सेकंदानंतर लगेचच काळे पडायला सुरुवात होते. म्हणून आपल्याला रताळ्याची चिप्स बनवताना एक काळजी घ्यायची, जी काय आपल्याला चिप्स बनवण्यासाठी तयारी करून घ्यायची ते रताळ्याचे साल काढण्याच्या आधीच आपल्याला संपूर्ण तयार करून घ्यायचं. त्यामुळे काय असणार आहे, जे काही आपले रताळे असतील ते अगदी परफेक्ट ते तयार होतील. तर आपण रताळे बनवताना म्हणजे चिप्स बनवताना आधी तेल गरम करायला ठेवून द्या. त्यानंतर त्यासाठी लागणारी किसणी वगैरे हे संपूर्ण आपलं बेसिक आपण तयार करून घ्यायची. त्यामुळे काय असणार आहे, आपल्याला अगदी पटपट त्याची प्रोसेस करता येईल आणि त्यामुळे आपले जे काही चिप्स आहेत ते छान तयार होतील. जेवढे काही डाग लागलेला भाग होता रताळ्यांना ते देखील मी काढून घेतले. त्यानंतर आपल्याला अजिबात पाण्याचा वगैरे हात म्हणजे रताळे धुवून घ्यायची गरज नाही. त्यानंतर लगेचच आपल्याला याची चिप्स तयार करून घ्यायची. चिप्स तयार करताना एक काळजी घ्या, अगदी जास्ती पातळ देखील बनवू नका आणि खूप जास्ती जाड देखील बनवू नका. जाड बनवलं तर काय होतं, आपले जे काही चिप्स असतात ते आतपर्यंत छान तळले जात नाही आणि त्यानंतर काय होतं, आपले चिप्स थोड्या वेळानंतर मऊ पडतात. त्यामुळे काय करायचं, रताळे थोडेसे मध्यम आकाराचेच बनवा, त्यामुळे आपले रताळ्याचे चिप्स अगदी छान तयार होतात. जास्ती बारीक केल्यामुळे ते लवकर लाल पडतात आणि तेलकट देखील होतात, म्हणून जास्ती पातळ देखील बनवून घेऊ नका. तर अशा पद्धतीने आपल्याला आता याची चिप्स तयार करून घ्यायची. चिप्स तयार करताना व्यवस्थित काळजी घ्या. थोडे हे हार्ड असल्यामुळे चिप्स बनवताना थोडंसं आपल्याला त्रास होतो. तर अशा पद्धतीने मी एक रताळ्याची चिप्स तयार करून घेतले. अगदी परफेक्ट छान पांढरशुभ्र असे आपले हे चिप्स तयार झाले. त्यानंतर हे चिप्स कसे तळून घ्यायचे ते आता आपण बघून घेऊया. अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती पातळ देखील आपले चिप्स हे नाही. त्यानंतर तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करून घेतलं आहे, त्यामुळे प्रोसेस अगदी पटकन होईल. म्हणून जर तुम्हाला अगदी जास्ती मोठ्या प्रमाणात चिप्स बनवायचे असतील तर एक चिप्स म्हणजे एक रताळ्याचे चिप्स तयार करून घ्या आणि त्यानंतर ते तळून घ्या. पुन्हा आणखी दुसऱ्या रताळ्याचं बनवा, त्यामुळे आपल्या रताळ्याचे चिप्स अगदी छान एकसारखे ते तयार होतील. त्यानंतर आपण तेल हे गरम करून घेतलं आहे. तेल हे अगदी जास्ती देखील आपल्याला गरम करून घ्यायचं नाही. जर जास्ती गरम तेल मध्ये जर चिप्स टाकले तर ते लवकर तळले जातात, वरून करपतात आणि आतमधनं ते मऊ राहतात आणि त्यामुळे आपले अगदी क्रिस्पी असे ते चिप्स तयार होते. म्हणून आपलं तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित ठेवा, त्यामुळे अगदी परफेक्ट आपले चिप्स तयार होतील. त्यानंतर तेलात टाकल्यानंतर काय करायचं, चिप्स एकसारखे असं हलवत राहा. त्यामुळे काय असतं, त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी जास्ती होतं आणि त्यामुळे अगदी छान असे आपले चिप्स हे तयार होतात. त्यानंतर काय केलं आहे, मी गॅस हा अगदी मंद केला आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हे चिप्स तयार करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने थोडासा येलो कलर दिसायला सुरुवात झाली तर त्यानंतर पटकन चिप्स काढून घ्या. त्यामुळे काय होतं, आपले चिप्स हे काळपट वगैरे होण्याची शक्यता नसते. अगदी परफेक्ट असे आपले चिप्स हे तयार झाले. जेवढे दिसायला सुंदर दिसतात तेवढे अगदी चवीला देखील अप्रतिम हे चिप्स लागतात. या रताळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे, आपण तेलामध्ये काढल्यानंतर देखील याची कुकिंग जी प्रोसेस असते अगदी फास्ट चालू असते, त्यामुळे त्याचा नंतरून कलर हा बरोबर बदलत असतो. म्हणून थोडेसे आपल्याला हलकासा कलर बदलताना दिसल्यानंतर काय करायचे, चिप्स पटकन तेलामधनं काढून घ्यायची. त्यामुळे अगदी छान असा चिप्सला कलर हा येतो. तर दुसरी बॅच देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेतली. तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले
रताळ्याचे म्हणजे स्वीट पोटॅटोचे चिप्स हे तयार झाले. अजिबात वेळ वगैरे लागत नाही. 5 मिनटाच्या आत आपले हे चिप्स तयार होतात आणि अगदी छान असे उपासाला खाण्यासाठी अगदी परफेक्ट असे आपले चविष्ट स्वीट पोटॅटोचे चिप्स हे तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तुम्ही यावरती लाल तिखट, मीठ जर तुम्ही उपासाला खात असाल तर ते देखील लावलं तरी काही हरकत नाही. असे देखील अगदी साधे म्हणजे काही कुठलेही मसाले न लावता अगदी परफेक्ट चवीचे असे आपले हे चिप्स तयार होतात. अगदी परफेक्ट कुरकुरीत असे आपले हे चिप्स तयार झाले. तर नक्की तुम्ही यावेळेस एकादशी निमित्ताने हे चिप्स तयार करून बघा. घरच्या घरी अगदी कमी साहित्यात, कमी वेळेत आणि कमी खर्चामध्ये आपले अगदी परफेक्ट चिप्स